माझ्या बहिणीला ब्लड कॅन्सर झाला होता. त्यासाठी मला पैशांची गरज होती. डॉक्टरने सांगितले होते की तिची लवकरात लवकर शस्त्रक्रिया व्हायला हवी, नाहीतर तिच्या प्राणाला धोका होऊ शकतो. त्या शहरातील एक मोठी बिझनेसमॅन महिलेने जाहीर केले होते की जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी 50 लाख रुपये देईन. हे ऐकल्यावर मी लगेच ठरवले की मी लग्न करेन आणि माझ्या बहिणीचा उपचार करवे. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदाच माझ्या नवरीच्या मोठ्या खोलीत गेलो, तेव्हा मी हसून तिच्याकडे पाहिले. जेव्हा मी तिचा चेहरा पाहिला, तेव्हा ती इतकी सुंदर होती की कोणीही तिच्यावर मन हारून बसे. पण पुढच्या क्षणी जेव्हा मी तिला बारकाईने पाहिले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे नाव निखिल आहे. मी एका अतिशय गरीब घरातून आलो आहे. गरिबीचा अनुभव मला तेव्हापासून आहे जेव्हापासून मला समज येऊ लागली. आम्ही 4 बहीण भाऊ आहोत आणि मी सर्वात मोठा आहे. माझे वय यावेळी फक्त 15 वर्ष होते, जेव्हा परिस्थितीने मला वेळेआधीच मोठे केले होते. माझे बाबा नशा करत होते आणि आई लोकांच्या घरात काम करून आमचं पोट भरत होती. बाबांना नशेची अशी सवय लागली होती की ती त्यांना आतून दिमकासारखी खात होती. घरात रोज एक नवीन नाटक घडत असे. पैसे काढ, नाहीतर आज तुझा जीव घेईन, असे बाबा म्हणत होते. तेव्हा मी म्हणालो की बाबा, सोडा आईला, का मारत आहात? तुम्हाला अजिबात दया येत नाही का? मी पूर्ण ताकदीनिशी बाबांना मागे ढकलले. तू मला थांबवणार? कालचा जन्मलेला आता वडिलांसमोर उभा राहणार? बाबांनी एक जोरदार थप्पड माझ्या तोंडावर मारली. माझ्या नाकातून रक्त वाहू लागले, पण मी माझ्या जागेवरून हललो नाही. बाबा रागाने बडबडत आणि दरवाजाला जोरात लाथ मारत घराबाहेर निघून गेले होते. आई फरशीवर पडून हुंदके देत होती. मी तिला आधार देऊन बसवले आणि पाण्याचा ग्लास तिच्या ओठांना लावला. आई, तू काळजी करू नको. मी खूप शिकेन आणि सर्व काही ठीक करेन. मी आईचे अश्रू पुसत तिला विश्वास दिला. माझ्या मुला, आपल्या गरिबांच्या नशिबात शिकणे नाही, फक्त मजुरी लिहिलेली आहे. आईने निराशेने माझ्याकडे पाहिले आणि आपल्या फाटलेल्या पदराने माझे रक्त पुसायला सुरुवात केली. माझे बहीण भाऊ दिसायला खूप सुंदर होते, पण सततची भूक आणि गरिबीने त्यांचा रंग उडवला होता. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी पसरलेली असायची. माझा छोटा भाऊ अथर्व अनेकदा भुकेने रडत राहायचा. माझ्या दोन्ही बहिणी सायली आणि मेघना शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहायच्या. मी त्यांची अवस्था पाहून चिंताग्रस्त व्हायचो. दिवस असेच जात होते की एक दिवस आमच्या गल्लीतला दुकानदार धावत आमच्या घरात आला. निखिल, तुझ्या बाबांचं प्रेत नदीकडे पडलं आहे, लवकर ये. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय म्हणताय तुम्ही काका? बाबा तर काल रात्रीपासून गायब होते. ते नदीजवळ काय करत होते? मी घाबरून दरवाजाकडे धावलो. हो बेटा, जास्त नशेमुळे त्यांचा जीव गेला आहे. त्याने डोके हलवले आणि मला सोबत घेतले. आम्ही बाबांचं प्रेत घरात आणलं. घरात कल्लोळ माजला होता. गल्लीवाले जमले होते. आई प्रेताजवळ शांत बसली होती. ती रडत नव्हती, फक्त दगडासारखी झाली होती आणि बाबांना पाहत होती, ज्यांनी त्यांना आयुष्यभर दुःखाशिवाय काहीही दिले नव्हते. आई, रड, तुझे मन हलके होईल. असे शांत राहू नकोस. मी आईच्या खांद्यावर हात ठेवला. आई म्हणाली, ज्यांचे अश्रू आनंदाने वाहतील ते रडत नाहीत निखिल. आईच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. ती या आयुष्यावर शोक करत होती जे तिने बाबांच्या सुधारण्याच्या आशेने वाया घालवले होते. बाबांचा अंत्यसंस्कार झाल्यावर मला वाटले की आमच्या डोक्यावरचं एक ओझं उतरलं, पण सोबतच एक विचित्र भीतीने मला पकडलं होतं. आई घरात बसली होती. घरचा चूल विझला होता. मी शिकण्याचे स्वप्न कायमचे सोडून दिले होते
आणि गल्लीतील एक वेल्डिंगच्या दुकानावर काम करायला सुरुवात केली होती. तिथला दुकानदार खूप क्रूर माणूस होता. काम प्राण्यांसारखे घेत होता आणि पैसे देताना त्याचा जीव निघत होता. माझे दिवस रात्र काळे झाले होते. साहेबजी, 2 दिवस घरात काही खायला नाही, काही पैसे द्या. एक संध्याकाळी मी साहेबांसमोर हात जोडून म्हटले, कोणते पैसे? गेल्या आठवड्यात जे तू 1,000 रुपये घेतले होतेस ते काय तुझ्या बापाने दिले होते? साहेबांनी ग्लास ठेवत रागाने उत्तर दिले, ते ते तर आईच्या औषधावर गेले होते. तुम्ही आता काहीतरी द्या आणि महिन्याच्या शेवटी पैसे देताना कापून घ्या. मी भरलेल्या आवाजात म्हटली, हे घे 500 आणि लक्षात ठेव, हेही मी आता तुझ्या खात्यात लिहित आहे आणि आता तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस. त्यांनी माझ्याकडे तिरस्काराने 500 रुपयांची नोट फेकली. मी ती नोट जमिनीवरून उचलली आणि शांतपणे आपल्या कामात लागलो. मी साहेबांच्या कर्जाखाली दबलो होतो. मी ते काम सोडूही शकत नव्हतो, कारण बहीण भाऊंना भुकेले मरताना पाहू शकत नव्हतो. रात्री घरी गेलो तर सर्व माझी वाट पाहत असायची. भाऊ, आज खायला काय आणलंस? छोटी बहीण सायलीने माझा शर्ट पकडून विचारले. हो माझी शकुली, हे घे, आज खायला आणलं आहे. मी थैली तिच्या हातात दिली आणि स्वतः एका कोपऱ्यात बसून पाणी प्यायले. मी त्या रात्री काहीही खाल्ले नव्हते, जेणेकरून माझे बहीण भाऊ पोट भरू शकतील. परिस्थिती खूपच बिघडत चालली होती. वर्कशॉपच्या कमाईने गुजारा अशक्य होत होता. मी ठरवले की मला आणखी काही करायला हवे. वर्कशॉपमधून रात्री 8 वाजता सुट्टी होत होती. मी तिथून थेट एक छोले पुरीच्या दुकानावर काम करायला सुरुवात केली. निखिल, तू रात्री 2 वाजेपर्यंत इथे काम करशील. मी तुला रोजच्या हिशोबाने 100 रुपये देईन. छोले पुरीवाले दुकानदाराने मला अटी सांगितल्या. मला मान्य आहे भाई, फक्त तुम्ही पैसे रोज द्या. मी लगेच होकार दिला होता. मला पैशांची खूप गरज होती. आता मी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत वर्कशॉपवर असायचो आणि मग रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत दुसऱ्या दुकानावर भांडी धुवायचो आणि लोकांना प्लेट्स देत होतो. दिवस रात्रीच्या या मेहनतीने माझ्या शरीराला पार तोडले होते, पण घरची चूल पेटू लागली होती. कधी कधी दुकानदार बाकीचे खाणे मला देत असे, जे मी घरी घेऊन यायचो. दादा, आज तू आमच्यासाठी काय आणलंस? माझा छोटा भाऊ अथर्व माझ्या पायाला बिलगून म्हणाला. आज मी तुम्हा सर्वांसाठी छोले भटुरे आणले आहेत, सर्व मिळून खाऊ. मी हसत थैली त्याच्या हातात दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा सारा थकवा दूर होत असे. तू काही खाल्लेस का निखिल? तुझा चेहरा उतरला आहे मेहनत करून करून. आईने माझ्या थकलेल्या डोळ्यात पाहत म्हटली. मी खाल्ले आहे आई, तुम्ही लोक खा, मला झोप येत आहे. मी खोटे बोललो आणि 4 पायीवर पडत झोपेच्या जगात गेलो. जीवन एका मार्गावर चालू लागले होते की अचानक एक संकट घेरले होते. माझ्या बहिणीला मेघनाला खूप ताप येऊ लागला होता. ताप काहीही करून उतरायचे नाव घेत नव्हतं. ती दिवसभर खोकत राहायची आणि तापात तापात राहायची. चल मेघना, एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखव, तुझी स्थिती खूप बिघडत चालली आहे. मी एक दिवस मेघनाच्या तापलेल्या कपाळावर पट्ट्या ठेवत म्हटले, नाही भाऊ, या औषधांनीच ठीक होईल. तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. मेघनाने हसत उत्तर दिले, कसे वाया घालवू नाही? तुझ्या जीवापेक्षा माझ्यासाठी मोठे काहीही नाही. मी कठोरपणे म्हटले आणि तिला गल्लीतील क्लिनिकवर नेले. डॉक्टरने काही दिवसांची औषधं दिली, पण तरीही काही फरक पडला नाही. ताप वाढत गेला आणि मेघना अधिक कमकुवत होत गेली. तिचे वजन वेगाने कमी होत होते. निखिल बेटा, हा ताप सामान्य ताप नाही. तिला शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ने. तिथे तिचे काही टेस्ट होती. इथला उपचार काम करत नाही. क्लिनिकच्या डॉक्टरने चिंतेने मला धीर दिला. मी माझ्या छोट्या भावाला एका दुकानावर कामाला लावले होते, जेणेकरून तो घरचा खर्च चालवू शकेल आणि छोट्या बहिणीचा व आईचा सांभाळ करू शकेल.
मी वर्कशॉपच्या साहेबांकडे गेलो. साहेब, माझी बहीण खूप आजारी आहे. तिला शहरातील हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे. मला थोडे 1000 रुपये उसने द्या. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. मी रडत साहेबांसमोर हात पसरले. आधीचे पैसे तुझे आजोबा देतील का? जो पुन्हा मागायला आला आहेस. जा इथून, काम करत राहा. सारा दिवस रडतच राहतोस. साहेबांनी मला धक्का देऊन मागे सारले. माझी बहीण मरेल साहेब. वरच्या देवासाठी माझी मदत करा. मी आयुष्यभर तुमची नोकरी करीन. फक्त आज मला मदत करा. मी रडत त्यांचे पाय धरले. माझे पाय धरू नकोस. घे, हे शेवटचे देतो, 2000 रुपये. यानंतर माझ्याकडून एकही पैसा मिळणार नाही. आणि लक्षात ठेव, आता तू माझ्या वर्कशॉपचा विकलेला मजूर आहेस. साहेबांनी खिशातून पैसे काढून माझ्या तोंडावर मारले. मी ते पैसे उचलले आणि बहिणीला घेऊन शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये पोचलो. तिथलं वातावरण खूप विचित्र होते. रुग्णांची गर्दी आणि औषधांचा वास याने माझे डोके फिरवून टाकले होते. माझा श्वास खूप घुटमळत होता. तासनतास पावती बनवण्याच्या रांगेत उभा राहिलो. मग डॉक्टरने मेघनाला पाहिले आणि वेगवेगळे टेस्ट लिहून दिले. अनेक दिवस टेस्ट चालू होत्या. मी बाहेर फरशीवर झोपत होतो आणि दिवसभर टेस्टच्या रिपोर्टसाठी धक्के खात होतो. जेव्हा अंतिम रिपोर्ट आली तेव्हा डॉक्टरने मला आपल्या खोलीत बोलावले. निखिल, तुझ्या बहिणीला मेघनाला ब्लड कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या स्टेजकडे जात आहे. डॉक्टरचे शब्द माझ्या कानावर आदळले तेव्हा मला मृत्यूसारखे वाटले. माझे डोकं सुन्न झाले होते. कॅन्सर डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी करा. माझ्या बहिणीला वाचवा. मी डॉक्टरांसमोर हात जोडून रडू लागलो. उपचार शक्य आहे, पण त्यात खूप जास्त खर्च येईल. लाखो रुपयांची गरज पडेल आणि औषधेही खूप महाग आहेत. तुला लवकरात लवकर पैसे जमवावे लागतील, जेणेकरून तुझ्या बहिणीचा उपचार लवकर सुरू करता येईल आणि ती लवकर बरी होईल. डॉक्टरने सहानुभूतीने माझ्याकडे पाहत सांगितले. डॉक्टर साहेब, माझ्याकडे तर इतके पैसे नाहीत. तुम्ही लाखो रुपयांचं बोलत आहात. माझ्याकडे 500 रुपये नाहीत. मी इतके पैसे कुठून आणू? मी निराशेने डोके खाली घातले. डॉक्टरने सहानुभूतीने सांगितले की आम्ही काहीही करू शकत नाही. जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत उपचार सुरू होणार नाही. तुला काहीतरी करावेच लागेल तुझ्या बहिणीच्या आयुष्यासाठी. जर तुला तुझ्या बहिणीचे आयुष्य हवे असेल तर तुला लवकरात लवकर सर्व पैसे जमवावे लागतील. मी थकलेल्या पावलांनी खोलीतून बाहेर आलो. माझी बहीण हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डच्या बेडवर बेशुद्ध पडली होती. मी खिडकीतून तिला पाहत होतो. ती बहीण जी माझ्यावर खूप जास्त प्रेम करायची, तिचे आयुष्य आता खूप धोक्यात होते. मला माझ्या असहाय्यतेवर रडू येत होते. माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता की तिचा उपचार करवता यावा. मी साहेबांना फोन केला की कदाचित ते काही दया दाखवतील. साहेब, माझ्या बहिणीला कॅन्सर आहे. मला आणखी पैशांची गरज आहे. मला थोडे अधिक पैसे द्या, जेणेकरून मी बहिणीचा उपचार करवू शकेन आणि तिला जिवंत आईकडे घेऊन जाऊ शकेन. मी फोनवर रडत म्हणाले, आता मी तुला पैसे कुठून आणून देऊ? आधीच तुझ्याकडे माझे खूप पैसे आहेत. आधी ते फेड, मग आणखी माग. पुन्हा फोन करू नकोस मला. जेव्हा पाहतोस तेव्हा पैसे मागत राहतोस, रडत राहतोस. साहेबांनी ओढून फोन बंद केला. मी चिंतेने या हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि शहराच्या अनोळखी रस्त्यांवर वेड्यासारखा फिरू लागलो. मला काहीच समजत नव्हते की मी काय करू, कुठे जाऊ. मी घरी आई आणि बहिणी भावांना काहीही सांगितले नव्हते. ते घरी मेघनाच्या परत येण्याची वाट पाहत होते. मी चालत चालत एका जागी येऊन थांबलो. माझ्या डोक्यात फक्त मृत्यू आणि आयुष्याचा गोंधळ चालू होता आणि मला कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी चालत चालत एका रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलो. गाड्या माझ्यासमोर वेगाने धावत होत्या. प्रत्येक गाडीत लोक आपल्या आयुष्यात मग्न होते आणि इथे माझी दुनिया पूर्णपणे उजाड झाली होती.
मी आकाशाकडे पाहिले. हे देवा, मला मदत कर. माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नाही. फक्त तूच आहेस जो मला या संकटातून बाहेर काढू शकतोस. काहीतरी कर. जर माझी बहीण बरी झाली नाही तर माझी आई ही बातमी ऐकताच मरेल. माझ्या बहिणीला पूर्ण बरे कर आणि पैशांची कोणत्याही प्रकारे व्यवस्था कर, जेणेकरून मी तिचा चांगला उपचार करू शकेन आणि तिला आईकडे परत घेऊन जाऊ शकेन. मी हुंदके देत प्रार्थना केली. मला माझ्या बहिणीचा तो चेहरा आठवत होता जेव्हा ती लहानपणी माझ्या गळ्यात बिलगायची. ते हात आठवत होते जेव्हा ती माझ्या पायांना दाबायची. माझी बहीण मेघनाने कधीही माझ्याकडे काही मागितले नव्हते. तिच्या आयुष्याचा एकच हेतू होता की आम्ही सर्व खुश राहावे. आज ती या आनंदाला अपूर्ण सोडून मृत्यूच्या दारात उभी होती. मी माझे अश्रू पुसले आणि पुन्हा उठून उभा राहिले. मला हार मानायची नव्हती. मला काहीही करून सर्व पैशांची व्यवस्था करायची होती, जेणेकरून माझ्या बहिणीचे आयुष्य वाचू शकेल. मी काहीही करण्यास तयार होतो. मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल. मी माझ्या बहिणीचा उपचार कोणत्याही परिस्थितीत करवून राहणार होतो. मी शहरातील अनेक लोकांसमोर हात पसरले, दुकानदारांकडे उसने मागितले, पण कोणीही माझं एकही ऐकलं नाही. गरिबाची कोणतीही इज्जत नसते आणि गरिबाचा कोणताही विश्वास नसतो. मी सारा दिवस भटकत राहिलो. माझ्या पायांना फोडं पडले होते आणि भुकेने पोटात दुखत होते. पण बहिणीच्या आजारापुढे मला माझी कोणतीही अडचण जाणवत नव्हती. रात्रीचा अंधार पसरू लागला होता. हॉस्पिटलमध्ये माझी बहीण माझी वाट पाहत असेल की मी पैसे घेऊन येईन आणि तिचा उपचार सुरू होईल. मी रिकाम्या हाताने परत जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. रात्रीचा अंधार खूप खोल होत चालला होता आणि माझ्या आशा तुटत चालल्या होत्या. मी शहराच्या रस्त्यांवर असे चालत होतो जसे माझा कोणी आपला नाही. भूक आणि थकव्याने माझ्या पायांना कापरे भरत होते, पण डोक्यात फक्त एकच धक्का बसत होता, बहिणीचे आयुष्य. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या बहिणीचा पिवळा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. मी शहरातील अनेक दारे ठोठावली होती, ओळखीच्या लोकांसमोर हात पसरले होते, पण गरिबाची मजबुरी कोणालाही दिसत नव्हती. हे देवा, मला मार्ग दाखव. मी माझ्या बहिणीला मरताना पाहू शकत नाही. माझ्या अडचणी सोप्या कर. मला कोणत्याही प्रकारे पैसे दे. मी आकाशाकडे तोंड करून असहाय्यपणे म्हणालो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि हृदय दुःखाने फाटत होते. एक चहाच्या ढाब्याजवळ पोचल्यावर माझे पाय थांबले. तिथे काही लोक चहा पीत होते आणि मोठ्या आवाजात बोलत होते. मी एका बाजूला अंधारात उभा राहिलो, जेणेकरून काही वेळ आराम करू शकेन. माझ्या पायात इतकी शक्ती नव्हती की मी आणखी चालू शकेन. यार, ऐकलं का? त्या शहरातील सर्वात मोठ्या बिझनेसमॅन वुमन श्रद्धा यादव आपल्या मुलीच्या लग्नासाठी वेडी झाली आहे. एक 23 वर्षांचा तरुण चहाचा घोट घेत म्हणाला. त्याच्या आवाजात आश्चर्य आणि अस्वस्थता होती. हो भाऊ, 50 लाख रुपये रोख बक्षीस देत आहे जो कोणी तिच्या मुलीशी लग्न करे. दुसऱ्या माणसाने मजाक करत उत्तर दिले. त्याच्या डोळ्यात लोभ चमकत होता. हे शब्द माझ्या कानात बॉम्बसारखे फुटले. 50 लाख ही इतकी मोठी रक्कम होती की माझ्या बहिणीचा उपचार तर काय, आमच्या सर्वांचे आयुष्य सुधारू शकेल. माझ्या मेलेल्या शरीरात जणू कुणीतरी जीव भरला होता. मी अचानक त्यांच्याकडे पावलं टाकली. भाऊ, तुम्ही कोणत्या श्रद्धाविषयी बोलत आहात आणि हे 50 लाखांचे काय प्रकरण आहे? मी त्यांच्या जवळ जाऊन अस्वस्थपणे विचारले. माझ्या आवाजात कंप सुटला होता. ते दोघे मला वरून खाली पाहू लागले. माझे मळलेले कपडे, विखुरलेले केस आणि चेहऱ्यावर जमा झालेली धूळ पाहून त्यांनी तिरस्काराने तोंड वाकडे केले. तुला काय करायचे आहे रे मुला? जा आपले काम कर. ही तुझ्या कामाची गोष्ट नाही. जा भीक माग आणि इथे येण्याची गरज नाही. पहिल्या माणसाने हाताच्या इशाऱ्याने मला दूर जाण्यास सांगितले.
त्याची वागणूक खूप तिरस्कारपूर्ण होती. देवासाठी मला सांगा, माझी बहीण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत आहे. मला पैशांची खूप गरज आहे. मी हात जोडून त्यांच्यासमोर खूप विनवणीच्या स्वरात म्हणालो, प्लीज मला मदत करा. माझ्या बहिणीचा उपचार होणे खूप गरजेचे आहे. तिला ब्लड कॅन्सर आहे आणि डॉक्टरने सांगितले आहे की जितक्या लवकर उपचार होईल तितक्या लवकर ती बरी होईल. जर उपचारात उशीर झाला तर तिचा जीवही जाऊ शकतो. मी माझ्या बहिणीला मरताना पाहू शकत नाही. जर माझी बहीण मेली तर माझी आईही मरेल. प्लीज मला मदत करा. माझ्या डोळ्यात सत्य आणि खूप मजबुरी होती. दुसरा माणूस माझा उतरलेला चेहरा पाहून थोडा मऊ पडला. मुला, ही शहरातील एक खूप श्रीमंत स्त्री आहे, श्रद्धा यादव. तिने पूर्ण शहरात जाहीर केले आहे की जो कोणी सुंदर तरुण मुलगा तिच्या मुलीशी लग्न करेल त्याला ती 50 लाख रुपये रोख बक्षीस देईल. पण अट काय आहे? त्या मुलीमध्ये काहीतरी कमतरता असेल ना, म्हणून ती इतकी मोठी रक्कम देत आहे. मी आश्चर्याने विचारले, कोणताही श्रीमंत माणूस विनाकारण इतकी मोठी रक्कम देत नाही. हे तर कोणालाही माहीत नाही. जो कोणी जातो तो परत धावत येतो. ऐकले आहे की तिला फक्त दिसायला सुंदर मुलगा हवा आहे आणि लग्नानंतर त्या मुलाला तिच्या हवेलीतच राहावे लागेल. पहिल्या माणसाने थट्टेच्या स्वरात सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कारपूर्ण हास्य होते. मला तिचा पत्ता द्या, मी तिच्याकडे जाईन, मी ठाम स्वरात म्हणालो. माझे हृदय जोरात धडधडत होते आणि मला माझे ध्येय मिळाले होते. वेडा झाला आहेस का? जाऊन आपले आयुष्य बर्बाद करशील. काही मोठे संकट आहे म्हणून तर लोक धावत येतात. दुसऱ्या माणसाने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो मला या संकटातून वाचवू इच्छित होता. माझे आयुष्य माझ्या बहिणीपेक्षा मोठे नाही. तुम्ही फक्त मला मार्ग सांगा. मी कठोरपणे उत्तर दिले. माझा निर्धार पक्का झाला होता. मला माझ्या जीवाची काहीही पर्वा नव्हती. त्यांनी मला शहरातील सर्वात मोठ्या भागाचा पत्ता दिला. मी हॉस्पिटलला जाण्याचा विचार सोडला आणि सरळ त्या हवेलीकडे निघालो. मला काही फरक पडत नव्हता की त्या मुलीमध्ये काय समस्या असेल. ती आंधळी असेल, मुक्की असेल किंवा कुरूप असेल. मला फक्त 50 लाख हवे होते, बहिणीच्या श्वास खरेदी करण्यासाठी. मी स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्यावर माझ्या डोक्यात फक्त हेच चालू होते की कदाचित श्रद्धा मॅडम मला नाकारू नये. हवेली समोर पोचल्यावर माझे डोळे विस्फारले. ते कोणतेही साधे घर नव्हते, तर एक महाल होता. उंच भिंती आणि खूप मोठे लोखंडी गेट, ज्यावर 2 मोठे गार्ड उभे होते. त्यांची वर्दी आणि शस्त्रे पाहून सामान्य माणूस घाबरेलच. मी खोल श्वास घेतला आणि कोणत्याही संकोचाशिवाय गेटकडे पावले टाकली. कुठे चाललाय? ओय भिकारी, मागे हट. एका गार्डने बंदूक माझ्याकडे करत मला थांबवले. त्याच्या आवाजात एक विचित्र अहंकार होता. मी भिकारी नाही. मला श्रद्धा मॅडमशी भेटायची आहे. मी त्यांच्या मुलीशी लग्न करणार आहे. मी निर्भयपणे गार्डच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो. माझ्या आवाजात काहीही भीती नव्हती. दोन्ही गार्ड एकमेकांकडे पाहून जोरजोरात हसू लागले. त्यांच्या हास्य रात्रीच्या शांततेत खूप वाईट वाटत होते. आपलं तोंड पाहिलंयस का तू? जा, नालीत तोंड धुवून ये. मग श्रद्धा यादवशी भेटण्याचा विचार कर. दुसऱ्या गार्डने मला खांद्याला धक्का देत मागे सारले. मला आत जाऊ दे. माझा वेळ वाया घालवू नका. नाहीतर मी श्रद्धा यादवला सांगेन की तुम्ही एका योग्य माणसाला रोखले. मी आपल्या जागेवर मजबूतीने उभे राहत त्याला कठोर इशारा दिला. माझा राग नियंत्रणाबाहेर होत होता. गार्ड माझे बोलणे ऐकून थोडा संकोचला. कदाचित त्यांना मॅडमांचा आदेश होता की जो कोणी येईल त्याला रोखू नये. त्याच वेळी एक वृद्ध नोकर गेटच्या आतून बाहेर आला. त्याचे कपडे स्वच्छ होते आणि तो हवेलीचा जुना नोकर वाटत होता. का गोंधळ माजवला आहे तुम्ही लोकांनी? हा कोण मुलगा आहे? वृद्ध नोकराने गार्डलाच रागाने विचारले. काका, हा मुलगा म्हणतोय की त्याला मॅडमशी भेटायचं आहे. लग्नाची जाहिरात ऐकून आला आहे. गार्डने माझ्याकडे इशारा करत उत्तर दिले. त्याच्या स्वरात अजूनही टोमणा होता. वृद्ध नोकराने मला बारकाईने पाहिले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र सहानुभूती
आणि खेद भरलं. बेटा, तू खूप लहान आहेस आणि दिसायला इज्जतदार घराचा वाटतोयस. माझं ऐकशील तर इथून निघून जा. वृद्ध माणसाने खूप मऊ स्वरात मला समजावण्याचा प्रयत्न केला. नाही काका, मी जाणार नाही. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही मला एकदा श्रद्धा यादवशी भेटवा. मी विनवणीच्या स्वरात म्हणालो. माझ्या उभे राहण्याच्या पद्धतीने स्पष्ट होत होते की मी परत जाणार नाही. तुला कल्पना नाही की तू कशा संकटात हात घालत आहेस. इथे रोज 10 मुले येतात आणि सत्य जाणून धूम ठोकून पळून जातात. आपला जीव धोक्यात घालू नकोस. वृद्ध माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवून खूप गंभीर स्वरात सांगितले. तो खरोखर माझे भले चिंतित होता. माझे आयुष्य आधीच बर्बाद झाले आहे काका. माझी बहीण कॅन्सरच्या आजाराने बेडवर पडली आहे. तिला वाचवण्यासाठी मला आगीतही उडी घ्यावी लागली तरी मी घेईन. तिला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरने सांगितले आहे की जर उपचार झाला नाही तर तिचे वाचणे कठीण होईल आणि उपचार लवकरात लवकर व्हायला हवा. मी माझ्या बहिणीसाठी काहीही करण्यास तयार आहे. माझा आवाज भरून आला होता, पण मी अश्रूंना डोळ्यातच रोखले होते. मला कमकुवत होऊ द्यायचे नव्हते. वृद्ध नोकर माझी मजबुरी ऐकून शांत झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि निराशेने डोके हलवले. लोभ आणि मजबुरी माणसाकडून काय काय करवत नाही. ठीक आहे, आत ये, पण लक्षात ठेव, नंतर पश्चाताप करण्याचा काही फायदा होणार नाही. त्याने गार्डला इशारा केला आणि भारी लोखंडी गेट माझ्यासाठी उघडवला गेला. मी हवेलीत आत आलो. आतला देखावा बाहेरपेक्षा जास्त सुंदर होता. महागड्या गाड्या, मोठे फव्वारे आणि सर्वत्र हिरवळ होती. रात्रीच्या वेळीही हवेलीत दिवसासारखा उजेड होता. माझ्यासाठी हे सर्व मातीच्या बरोबरीचे होते. माझे ध्येय फक्त 50 लाख होते. वृद्ध नौकर मला एका मोठ्या हॉलकडे घेऊन गेला. इथे उभे राहा, मी मॅडमला बोलावून आणतो. आणि खबरदार, कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस. नोकराने मला कठोरपणे सांगितले आणि मोठ्या दरवाजामागे अदृश्य झाला. मी या सुंदर हॉलमध्ये उभा होतो. चारही बाजूंना महागडे सोफे आणि मोठे झुंबर लावलेले होते. फरशी इतकी चमकदार होती की त्यात माझा चेहरा स्पष्ट दिसत होता. मला माझ्या मळलेल्या शरीरावर आणि फाटलेल्या बुटांवर लाज वाटत नव्हती, कारण आईच्या प्रेमाने माझ्या आत एक खडकासारखी मजबूती निर्माण केली होती. काही इतर नोकरही तिथून गेले आणि मला विचित्र नजरांनी पाहून आपापसात बोलू लागले. एक आणखी जाळ्यात अडकण्यासाठी आला आहे. दिसायला तर चांगला आहे विचार. एक तरुण नोकर दुसऱ्याला म्हणाला. त्यांचा आवाज माझ्या कानांपर्यंत स्पष्ट पोहोचत होता. पैशांची भूक माणसाला आंधळं करते. मला काय माहीत आत काय चालले आहे, कोणता खंजीर ठेवला आहे जो माझी मान कापेल. दुसऱ्या नोकराने टोमण्याच्या स्वरात डोके हलवले आणि आपल्या कामात लागला. मी त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांच्या बोलण्याने मला भीती वाटण्याऐवजी राग येत होता. मी निर्धार केला होता की मृत्यू समोर उभा असला तरी मी पावलं मागे घेणार नाही. खूप वेळ गेला मी तसाच उभा राहिलो. माझ्या पायांना दुखत होतं, पण मी कोणत्याही सोफ्यावर बसण्याची हिंमत केली नाही. थोड्या वेळाने तोच वृद्ध नोकर परत आला. मॅडमने तुला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आहे, माझ्यासोबत ये आणि त्यांच्यासमोर जरा चांगल्या पद्धतीने बोल. त्याने मला इशारा केला आणि पुढे चालू लागला. मी त्याच्या मागे चालत होतो. एका लांब आणि सुंदर मार्गातून जाऊन आम्ही एका भारी लाकडी दरवाजासमोर थांबलो. नोकराने दरवाजा ठोठावला आणि आतून जड आवाज आला. आत पाठव त्याला. नोकराने दरवाजा उघडला आणि आत आला. ऑफिसचे वातावरण खूप कठोर होते. समोर एक मोठ्या काचेच्या टेबलामागे एक स्त्री बसली होती. तिचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण तिने आपला चेहरा खूप कठोर आणि क्रूर बनवून ठेवला होता. हीच श्रद्धा यादव होती. तिच्या तीक्ष्ण गरुडासारख्या नजरा माझ्यावर रोखल्या होत्या. ती मला डोक्यापासून पायापर्यंत घुरत होती. मला थोडेसे विचित्र वाटले. तू माझा जाहीर इशारा ऐकला आहेस आणि तू माझ्या मुलीशी लग्न करू इच्छितोस? श्रद्धा यादवने हळुवारपणे मला विचारले. तिच्या स्वरात काहीही विचित्र नव्हते,
हो, मी ऐकले आहे. मी तयार आहे. पण माझी एक अट आहे. मी काहीही भीती न दाखवता मजबूत आवाजात म्हणालो. माझी नजर तिच्या नजरेशी टक्कर देत होती. श्रद्धा यादवच्या डोळ्यात ताण आला. तिने टेबलावर ठेवलेला पेन जोरात खाली फेकला. इथे अटी मी ठरवते, तू नाही. तुझी काय लायकी आहे की माझ्यासमोर उभा राहून माझ्याशी अट ठेवशील? तू तर पैशांच्या लोभाने आलास आणि माझ्याशी अट ठेवत आहेस. इथे अटी फक्त मी ठरवते. तुझी तर माझ्यासमोर काहीही लायकी नाही. तू माझ्यासमोर एक भिकारीसारखा आहेस. आपल्या मर्यादेत राहा. आपली लायकी नेहमी लक्षात ठेव. तिने रागाने गरजून सांगितले. माझी अट माझ्या लायकीशी नव्हे, माझ्या मजबुरीशी संबंधित आहे. मला ते 50 लाख रुपये आत्ताच आणि याच वेळी हवे आहेत. लग्न तुम्ही आत्ताच करून घ्या, पण मला पैसे आत्ताच हवे आहे. मला त्या पैशांची खूप गरज आहे, म्हणून मी धावत येथे आलो आहे. मी आपल्या बोलण्यावर ठाम राहत 2 तुकडे उत्तर दिले. तिच्या रागाने मला काहीही फरक पडत नव्हता. तुला माझ्यावर विश्वास नाही किंवा तू पैसे घेऊन पळून जाण्याच्या विचारात आहेस. पैसे पाहून तुला लोभ आला असेल. 2 पैसे कमवणाऱ्या तुझी लायकी काय आहे? श्रद्धा यादवने शंका भरलेल्या नजरेने मला पाहिले आणि टोमणा मारला. मला माझ्या बहिणीचा उपचार करवायचा आहे. ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात आहे. जर पैसे मिळाले नाहीत तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि मला या लग्नाचा काहीही फायदा होणार नाही. तुम्ही लग्न करून मला या हवेलीत कैद करा. साखळदंडांनी बांधा, पण पैसे माझ्या हातात द्या. मी सारी सत्यता उघड्या पुस्तकासारखी त्यांच्या समोर ठेवली. माझ्या आवाजात ती सत्यता होती जी खोटी ठरवता येत नव्हती. श्रद्धा यादव काही वेळ मला शांतपणे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरील राग थोडा कमी झाला, पण कठोरता तशीच होती. तिने माझी अवस्था नीट पाहिली. माझा चेहरा माझ्या सत्यतेची साक्ष देत होता. तिने इंटरकॉमचं बटन दाबला. लग्नाचे आयोजन करा आणि पैशांची पिशवी तयार ठेवा. मुलगा मिळाला आहे. तिने फोन बंद केला आणि माझ्याकडे पाहिले. ठीक आहे, मी तुला आत्ताच पैसे देईन आणि आज रात्रीच तुझे लग्न होईल. पण माझे बोलणे नीट ऐक. एकदा तू होकार दिलास की मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नाही. तुला सारं आयुष्य माझ्या मुलीबरोबर या हवेलीच्या 4 भिंतीत घालवावे लागेल आणि माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. आता तू फक्त माझा नोकर बनून राहिलायस. तू कधीही माझ्या बोलण्याला नकार देऊ शकत नाहीस. मी जे सांगीन तुला फक्त तेच करावे लागेल आणि माझ्या मुलीचा अतिशय जपून सांभाळ करावा लागेल. काहीही झाले तरी तिला सोडणार नाहीस. ती तुझी जबाबदारी बनेल. श्रद्धा यादवने आपल्या खुर्चीवर मागे टेकत मला शेवटचा इशारा दिला. मी लोभ आणि मजबुरीच्या या दलदलीत उडी घेण्यास पूर्ण तयार होतो. मला पुढे मागे काहीच दिसत नव्हते. मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. फक्त मला माझ्या बहिणीसाठी पैसे द्या. मी शब्दाचा पक्का आहे. मी जे सांगेन ते करेन. मी तुमच्या मुलीचा खूप चांगला सांभाळ करेन. जर तुम्हाला काही तक्रार करण्याची संधी मिळाली तर तुम्ही माझा लगेच जीव घेऊ शकता. मी माझा जीव देण्यासही तयार आहे. पण मला यावेळी फक्त आणि फक्त माझे पैसे हवे आहे. मला माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा आहे. मी लगेच होकार दिला. माझ्या डोळ्यात यावेळी फक्त हॉस्पिटलचे ते बेड होते जिथे माझी बहीण माझी वाट पाहत होती. माझे आयुष्य आता माझे राहिले नव्हते. ते या पैशात विकले गेले होते. मी माझा सौदा केला होता आणि मला यावर कोणताही पश्चाताप होत नव्हता. मी जाणत होतो की पुढचा क्षण माझ्या आयुष्याला अशा वळणावर नेईल जिथून परतीचा मार्ग अशक्य आहे. पण बहिणीसाठी मी हे सर्व करण्यास तयार होतो. मी खोल श्वास घेतला आणि येणाऱ्या वादळाचा सामना करण्यासाठी स्वतःला पूर्ण तयार केले. ऑफिसमध्ये शांतता पसरली होती आणि आम्ही दोघे लग्न होण्याची वाट पाहत होतो. श्रद्धा यादवने इंटरकॉमचा बटन दाबला आणि ठाम स्वरात कोणाला तरी आत येण्याचा आदेश दिला. थोड्याच वेळात तोच वृद्ध नोकर ज्याने गेटवर मला रोखले होते दरवाजा उघडून आत आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच चिंता होती जी मी पहिल्यांदा पाहिली होती. रुपेश, या मुलाला गेस्ट रूममध्ये घेऊन जा आणि आंघोळ घालून नवीन कपडे घाल.
याची गलिच्छता माझ्या ऑफिसला आणखी गलिच्छ करत आहे. याला पूर्ण आमच्या लायक बनव. याला नीट तयार कर. लग्नाचे आयोजन होत आहे. श्रद्धा यादवने नाकावर रुमाल ठेवत खूप तिरस्काराने आदेश दिला. त्यांच्या नजरात माझ्यासाठी कोणतीही मानवी भावना नव्हती. हो मॅडम, मी आत्ताच घेऊन जातो. मी कपडे काढून ठेवले आहे. रुपेश काकाने डोके झुकवून खूप आदराने सांगितले आणि मला आपल्या सोबत येण्याचा इशारा केला. मी जाणार नाही जोपर्यंत मला पैशांचा विश्वास होत नाही. मी माझा एकही क्षण वाया घालवू शकत नाही. माझी बहीण तिथे मरत आहे. मी माझ्या जागेवरून हलण्यास नकार दिला. माझे हृदय भीती आणि अस्वस्थतेने धडधडत होते. श्रद्धा यादव जोरजोरात हसू लागली आणि आपल्या खुर्चीच्या मागे ठेवलेली एक भारी लोखंडी तिजोरी उघडली. त्यातून एक मोठी पिशवी काढली आणि ती टेबलावर आपटून उघडली. आत 500 रुपयांच्या अनेक नोटांच्या गड्ड्या सजलेल्या होत्या. हे पहा आपली किंमत. हे पूर्ण 50 लाख आहेत. जा जाऊन तयार हो. मग लग्न होईल आणि ही पिशवी तुझी होईल. तिने पिशवी बंद करत विजयाच्या हास्यासह सांगितले. मी त्या पैशांकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. हे कागदाचे तुकडे माझ्या बहिणीचे आयुष्य होते आणि मी त्यांच्यासाठी माझा जीवही देऊ शकतो. मला रुपेश काकासोबत जाण्यासाठी आणखी कोणताही संकोच जाणवला नाही. आम्ही एका लांब मार्गाने चालू लागलो. मार्गाच्या दोन्ही बाजूला महागडी चित्रे लावलेली होती. प्रत्येक गोष्टीतून संपत्तीचा वास येत होता, पण माझ्यासाठी सर्व काही मातीचा ढीग होता. आम्ही चालत चालत एका मोठ्या आणि शानदार खोलीत पोचलो. खोलीच्या मध्यभागी एक मोठा सोफा होता आणि सर्वत्र महागडी वस्तू नीट व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. बेटा, बाथरूममध्ये गरम पाणी आणि टॉवेल तयार आहे. लवकर आंघोळ कर आणि मी तुझ्यासाठी कपडे घेऊन येतो, रुपेश काकाने मऊ स्वरात सांगितले. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अजूनही दया होती, जसे ते एखाद्या मरणाऱ्या माणसाला पाहत आहे. काका, मला एक फोन मिळू शकेल का? मला आईला फोन करायचा आहे. ती खूप चिंतेत असेल. मला फक्त 1 मिनिट बोलायचं आहे. मी खूप विनवणीच्या स्वरात त्यांच्याकडे पाहिले. इथले नियम खूप कठोर आहेत बेटा, पण तू आंघोळ करून बाहेर ये. मी माझा मोबाईल तुला देतो. लवकर बोलून घे. त्यांनी दरवाजा बंद करत मला धीर दिला. मी बाथरूममध्ये गेलो. ते ठिकाण संपूर्ण घरापेक्षा मोठे आणि शानदार होते. फरशीवर इतकी चमक होती की माणूस घसरे. मी आरशात स्वतःला पाहिले. माझे केस विखुरलेले होते. चेहऱ्यावर अनेक दिवसांचा थकवा आणि धूळ जमा झाली होती आणि डोळ्यांच्या आसपास काळे खड्डे पडले होते. गरिबीने माझी तरुणाई दिमकासारखी खाऊन टाकली होती. मी गरम पाण्याखाली उभा राहून शरीरातील सारी गलिच्छता धुतली. पण माझ्या आत जे दुःख बसले होते ते धुण्यासाठी या जगात कोणतेही पाणी नव्हते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर मला माझ्या बहिणीचा चेहरा आठवत होता आणि आईच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आठवत होत्या, जिने सारे आयुष्य आमच्यासाठी घालवले होते. आणि आता माझी पाळी होती की मीही आईला काहीतरी करून दाखवावे. मी माझ्या बहिणीला असे सोडू शकत नव्हतो. मी माझ्या बहिणीसाठी सर्व काही करण्यास तयार होतो. मी अजूनपर्यंत आईला सांगितले नव्हते की बहिणीला काय समस्या आहे आणि माझं त्यांच्याशी बोलणंही झालं नव्हतं. म्हणून मी रुपेश काकाकडे फोनची विनंती केली होती. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा बेडवर एक पांढरा महाग सूट ठेवलेला होता. मी ते कपडे घातले तेव्हा वाटले जसे मी काटे घातले आहेत. मी आता तो निखिल राहिलो नव्हतो जो वर्कशॉपवर मेहनत मजुरीचे काम करायचा. मी आता या हवेलीचा विकत घेतलेला नोकर बनलो होतो, ज्याची स्वतःची कोणतीही इच्छा नव्हती. माझी इच्छा, माझ्या भावना सर्व त्या 50 लाखांच्या रकमेखाली दबल्या होत्या. रुपेश काका खोलीत आले आणि मला पाहून एक दीर्घ श्वास घेऊ लागले. कपडे तुझ्यावर खूप चांगले दिसत आहेत बेटा. असे वाटतच नाही की तू तोच मुलगा आहेस जो बाहेर गेटवर धक्के खात होता. रुपेश काकाने माझी बदललेली अवस्था पाहून आश्चर्याने सांगितले. कपडे बदलल्याने माणसाचं नशीब बदलत नाही काका. हे कपडे माझ्या मजबुरीचे कपडे आहेत. तुम्ही प्लीज मला फोन द्या. मला आईशी बोलायचे आहे. ती खूप चिंतेत असेल. मी खूप दिवस तिच्याशी बोललो नाही. तिला अजून सांगितले नाही की इथे काय झाले आहे.
मी हात पुढे करत खूप अस्वस्थतेने सांगितले. त्यांनी आपल्या खिशातून एक जुना मोबाईल काढला आणि मला दिला. मग त्याने विचारले की तू आपल्या आईला बहिणीच्या अवस्थेबद्दल सांगितले नाहीस का? हे ऐकून मी थोडा वेळ शांत राहिलो. मग म्हणालो की नाही, मी तिला सांगू शकत नाही. जर मी सांगितलं तर कदाचित ती जिवंत असतानाच मरेल आणि इथे येण्याचा हट्ट करेल. पैशांचे प्रकरण ऐकल्यावर तर तिचे भानच हरपेल. मी तिला चिंतेत पाहू शकत नाही. ती सारं आयुष्य आमच्यासाठी चिंतेत राहिली आहे. पण आता मी तिला आणखी चिंतेत बघू इच्छित नाही. मी उदास स्वरात म्हणालो. त्यांनी मला विचारले की बेटा, तू कुठून आलास? तुझे वडील या जगात नाहीत का? मी पुन्हा थोडा वेळ शांत झालो, जसे भूतकाळ आठवत होतो. नाही, माझे वडील या जगात नाहीत. माझे वडील एक दारुडे माणूस होते. त्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिला. त्यांनी कधीही माझ्या आईला सुख दिले नाही. माझी आई खूप चिंतेत राहायची. ती घराघरात काम करायची आणि आमच्या घरची चूल पेटवायची आणि ती आम्हा सर्व मुलांचा सांभाळ करायची. मग एक दिवस समुद्र किनाऱ्यावर माझ्या वडिलांचं प्रेत सापडलं. त्यानंतर आमच्या आयुष्यात थोडं सुख आलं. पण माझी आई घरातच बसली. ती आता कामाला जायची नाही. आमची घरची चूल बंद पडली. मग मी घरचा मोठा असल्याने नोकरीसाठी बाहेर पडलो. मला एका वर्कशॉपवर नोकरी मिळाली. तिथला दुकानदार मला खूप ओरडायचा, मला खूप बोलायचा आणि पैसेही कमी द्यायचा. त्यानंतर मला एका छोले भटुरेवाल्याकडे नोकरी मिळाली, जो मला रोज 100 रुपये देत होता. आमच्या घरची चूल पेटू लागली आणि आमचे आयुष्य एका मार्गावर आले. पण मग मी एक क्षण शांत झालो. माझ्या बहिणीला हा आजारपण झाला आणि मी शहरात आलो. मी आईला अजून सांगितले नाही आणि मी तिला सांगू इच्छित नाही. माझे बोलणे ऐकून रुपेश काकांना खूप वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, तू चिंता करू नकोस. सर्व काही ठीक होईल. तुझी बहीणही बरी होईल. वरचा देव सर्व काही चांगले करेल. मी कापत्या हातांनी आमच्या गल्लीतल्या त्या दुकानदाराचा नंबर लावला, ज्याच्याकडे अथर्व काम करत होता. घंटी वाजत राहिली आणि मग थोड्या वेळाने कॉल उचलला गेला. हॅलो, कोण बोलत आहे? अथर्वचा रडणारा आवाज माझ्या कानात पडला. त्याचा आवाज ऐकून माझे हृदय तुटले. अथर्व, मी निखिल बोलतोय. माझ्या भावा, तू का रडतो आहेस? आई कशी आहे? तिथे काय झाले? मी खूप घाबरून विचारले. माझे हृदय जोर जोरात धडधडू लागले. भाऊ, तुम्ही कुठे गेलात? आई तुम्हाला खूप आठवते. ती रडत राहते आणि सांगा की मेघना दीदीची तब्येत कशी आहे. तुम्ही तर तिला काहीच सांगितले नाही. आई खूप चिंतेत आहे. तुम्ही एकदा तरी फोन करायला हवा होता. अथर्व हुंदके देत बोलत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाने माझे हृदय चिरले. तू फक्त आईजवळ राहा आणि तिचा सांभाळ कर. मेघना पूर्ण बरी होणार आहे. मी फक्त काही दिवसात परत येईन. तिचा उपचार चालू आहे. ती पूर्ण ठीक आहे. आईला सांग की तिला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही काही दिवसात परत येऊ. आता तू अजिबात रडू नकोस. आईचा सांभाळ कर. मी सर्व काही ठीक करेन. मी तुझा मोठा भाऊ आहे ना. मी आपला आवाज मजबूत करत त्याला सर्व प्रकारे धीर दिला. खरंच भाऊ, तुम्ही सर्व ठीक कराल? तुम्ही खरे बोलत आहात की माझे मन राखत आहात? त्याच्या आवाजात एकदम आशेची किरण जागृत झाली. तो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू इच्छित होता. हो माझ्या भावा, तू फक्त आईचा सांभाळ कर. मी लवकर परत येईन. मी लगेच कॉल कट केला आणि मोबाईल रुपेश काकांच्या हवाली केला. माझ्या डोळ्यातून 2 अश्रू तुटून गालांवर पडले. मी लगेच हाताने ते पुसले, जेणेकरून कोणी माझी कमकुवतता पाहू नये. देव तुझ्या बहिणीला दीर्घ आयुष्य देव बेटा. तू चिंता करू नकोस. सर्व काही ठीक होईल. तुझी आईही ठीक होईल. तुझी बहीणही आणि तुला पैसेही मिळतील. तू लवकर तुझ्या बहिणीचा उपचार करून घे. देव तिला लवकर बरे करेल. आता चल, मॅडम बोलवत आहेत. लग्नाचा वेळ झाला आहे. रुपेश काकाने माझा खांदा थोपटत मला हिंमत दिली. मी खोलीतून बाहेर पडलो. माझ्या पावलात एक विचित्र वेग होता. मला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते. मला लवकरात लवकर हे लग्न संपवून ती पिशवी घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचायचे होते. आम्ही परत त्या हॉलमध्ये आलो जिथे मी आधी उभा होतो. आता तिथले दृश्य पूर्ण बदलले होते.
हॉलच्या मध्यभागी एक मोठा टेबल ठेवला होता, ज्यावर पांढऱ्या रेशमी चादरी अंथरलेल्या होत्या. सोफ्यावर काही अनोळखी लोक बसले होते, जे कदाचित पाहुणे होते. श्रद्धा यादव टेबलाच्या एका बाजूला बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर तोच गर्व पसरला होता. त्यांनी मला येताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चतुर चमक उमटली. ये ये नवरदेव, आता तू माणसासारखा दिसत आहेस. इथे माझ्या समोर बस. त्यांनी मला समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे हाताने इशारा केला. मी शांतपणे त्या खुर्चीवर बसलो. माझ्यासमोर तीच काळी पिशवी ठेवली होती, ज्यात माझ्या बहिणीचे आयुष्य कैद होते. मी त्या पिशवीकडे एक नजर टाकली आणि मग श्रद्धा यादवकडे लक्ष दिले. हे ते कागद आहेत, ज्यात लिहिले आहे की जर तू माझ्या मुलीला सोडलेस तर तुला 1 कोटी रुपये दंड भरावा लागेल. तू कधीही माझ्या मुलीला सोडू शकत नाहीस. जर तू आज तिच्याशी लग्न केलेस तर ती कायमची तुझी जबाबदारी बनेल. आता तू तिला कधीही सोडणार नाहीस. या कागदावर सही कर. सर्व काही तयार आहे. श्रद्धा यादवने टेबलावर ठेवलेले काही कागद माझ्याकडे सरकवत ठाम स्वरात सांगितले. मी त्या कागदावर एक नजर टाकली आणि त्यावर एका मुलीचे नाव लिहिले होते, जिला मी ओळखतही नव्हतो. मला काही फरक पडत नव्हता की तिचे नाव काय आहे, ती कशी दिसते किंवा तिचे वय काय आहे. माझ्यासाठी ती मुलगी फक्त एक मार्ग होती त्या पैशांपर्यंत पोचण्याचा. एकदा पुन्हा नीट ऐक निखिल, लग्नानंतर तू ही पिशवी घेऊन जाशील, पण नेमके 2 तासानंतर तू या हवेलीच्या दारात उभा राहशील. जर तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर माझी माणसे तुला पाताळातूनही शोधून काढतील. श्रद्धा यादवने माझ्या डोळ्यात डोकावत कठोर स्वरात मला धमकी दिली. तुम्ही निश्चिंत राहा मॅडम. मी गरीब नक्कीच आहे, पण फसवा नाही. मी माझ्या बहिणीची फी भरून आणि तिला औषध देऊन सरळ इथे येईन. माझे आयुष्य आता तुमचे झाले आहे. मी पूर्ण सत्यता आणि विश्वासाने त्यांना उत्तर दिले. मी पळूनही कुठे जाणार. माझे सर्व तर याच शहरात होते आणि मला माझ्या बहिणीचा जीवही प्रिय होता. तुझे हे उत्तर मला आवडले, पण लक्षात ठेव, हवेलीत पाऊल टाकल्यावर तुझे बाहेरच्या जगाशी कोणतेही संबंध राहणार नाहीत. तू आपल्या इच्छेने श्वासही घेऊ शकणार नाहीस. त्यांनी मला आणखी घाबरवण्याचा प्रयत्न केला. मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. फक्त तुम्ही लग्न सुरू करा. माझा वेळ खूप मौल्यवान आहे. मी खूप अस्वस्थतेने सांगितले. माझा वेळ वाया जात आहे आणि हॉस्पिटलमध्ये माझी बहीण माझी वाट पाहत आहे. आणि त्याच वेळी दरवाजा उघडला आणि सर्व लोक आत आली. सर्वांनी आत येताच आदराने श्रद्धा यादवला नमस्कार केला. या या, तुमचीच वाट पाहत होतो. सर्व काही तयार आहे, फक्त लग्न करून टाका. श्रद्धा यादवने उभे होऊन सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना जवळ बसवले. सर्वांनी एक नजर माझ्याकडे टाकली आणि मग माझ्यासमोर ठेवलेल्या कागदांकडे त्यांची नजर गेली. हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. मी माझ्या हातांच्या रेषा पाहत होतो, ज्या आज बदलणार होत्या. माझे नशीब दुसऱ्याच्या हातात जात होते. मला माझ्या जीवाची फिकीर नव्हती, पण मला ही भीती नक्कीच होती की कदाचित ही मॅडम शेवटच्या वेळी माझ्यासोबत काही फसवणूक तर करणार नाही ना. चला, लग्न सुरू करू. मुलीला माझ्या समोर आणून बसवले गेले होते, पण मी एक नजरही तिच्याकडे टाकली नव्हती. मी इतकेही पाहिले नव्हते की तिने कोणत्या रंगाचे कपडे घातले आहे. मी तिला येतानाही पाहिले नव्हते. मला माहीत नव्हते की ती कशी दिसते, तिचे वय काय आहे, ती किती उंच आहे. मला फक्त माझ्या बहिणीची चिंता होती. श्रद्धा यादवने एक नजर माझ्यावर टाकली. मी मनात देवाचे नाव घेतले आणि स्वतःला येणाऱ्या काळाच्या हवाली केली. मी जाणत होतो की लग्न झाल्यावर माझं स्वातंत्र्य कायमचं नष्ट होईल. मी अशा तुरुंगात कैद होणार होतो, ज्याच्या चाव्या त्या घमेंडी स्त्रीकडे होत्या. पण माझ्या मनाच्या पडद्यावर फक्त माझ्या बहिणीचा चेहरा आणि आईचा त्रासात बुडालेला आवाज फिरत होता. माझ्यासाठी जगातील कोणताही सौदा यापेक्षा स्वस्त असू शकत नव्हता. आपल्या आयुष्यात अनेकदा असे वळण येतात, जिथे माणसाला आपले तत्व, आपली इच्छा आणि आपली प्रतिष्ठा सर्व काही मोडावे लागते. माझ्यासाठी ते वळण आले होते. मी मागे हटण्याचा विचारही करू शकत नव्हतो. फक्त आता मला या शेवटच्या टप्प्यातून जायचे होते आणि ती पिशवी मिळवायची होती. माझे सर्व लक्ष त्या काळ्या पिशवीवर होते.
ज्यात माझ्या बहिणीचे आयुष्य कैद होते. मी भीतीने लग्न केले. थोड्या वेळाने माझे लग्न झाले, जिला मी ओळखतही नव्हतो. आणि हेही माहीत नव्हते की 50 लाखांचे बक्षीस देऊन लग्नामागे काय कारण आहे. लग्न झाले. श्रद्धा यादवने काळी पिशवी माझ्याकडे ढकलली. हे घे तुझी किंमत. आता तू या हवेलीचा आणि माझ्या मुलीचा झालास. श्रद्धा मॅडमने चेहऱ्यावर घमेंड सजवत सांगितले. मी पिशवीला मजबूतीने धरले. मी लगेच परत येईन. मला यावेळी या पैशांची खूप गरज आहे. माझी बहीण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत आहे. मी खूप उदासपणे सांगितले. माझे हृदय हॉस्पिटलमध्ये पोचण्यासाठी अस्वस्थ होते. ती श्रीमंत स्त्री माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली की ठीक आहे, जा तू, पण थोड्याच वेळात तुला परत यावे लागेल. आता तू या हवेलीत राहशील आणि माझ्या इच्छेनुसार आयुष्य घालवशील. मी पिशवी उचलली आणि हवेलीच्या बाहेर धाव घेतली. माझी पावले जमिनीवर टिकत नव्हती. मी एक रिक्षा घेतली आणि सरळ हॉस्पिटलमध्ये पोचलो. वॉर्डच्या बाहेर माझा एक मित्र उभा होता, ज्याला मी बहिणीजवळ सोडून गेलो होतो. त्याने म्हटले की तू कुठे गेला होतास? डॉक्टर म्हणत आहेत की वेळ कमी होत आहे. राहुल, मी पैशांची व्यवस्था केली आहे. आता माझ्या बहिणीला काहीही होणार नाही. मी सरळ काउंटरकडे धावलो. हे घ्या पैसे पूर्ण. माझ्या बहिणीचा उपचार लगेच सुरू करा. मी पिशवी उघडून नोटांच्या गड्ड्या काउंटरवर रचल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आले. डॉक्टर साहेब, लवकर करा. मी फी जमा केली आहे. माझ्या बहिणीला वाचवा. मी वॉर्डमध्ये येताच डॉक्टरचा हात पकडत सांगितले, तू खरोखर इतका लवकर कमाल केलीस मुला. आम्ही आत्ताच उपचार सुरू करतो. तू बाहेर वाट पहा. डॉक्टरने लगेच नर्सला बोलावणे सुरू केले. मी बहिणीच्या उपचारासाठी पैसे हॉस्पिटलमध्ये जमा केले. माझ्या बहिणीचा उपचार सुरू झाला होता. मला मजबुरीने परत जावे लागले. मी राहुलला सांगितले की मी लवकर परत येईल. माझे हृदय तिथेच हॉस्पिटलमध्ये होते, पण माझे शरीर त्या हवेलीचे नोकर बनले होते. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी मी हवेलीच्या गेटवर पुन्हा उभा होतो. गार्डने दरवाजा उघडला आणि आत रुपेश काका माझी वाट पाहत होते. ये बेटा, आता ही हवेलीच तुझं नशीब आहे. मी तुला तुझ्या खोलीपर्यंत घेऊन जातो. रुपेश काकाने खेदाने सांगितले आणि मला सोबत घेऊन चालू लागले. मला हवेलीच्या एका मोठ्या खोलीत पाठवले गेले आणि सांगितले गेले की याच खोलीत माझी नववधू आहे. मी जड लाकडी दरवाजा ढकलला आणि आत गेलो. खोलीची सजावट एखाद्या राजाच्या महालासारखी होती. लाल गुलाबांच्या पाकळ्यांचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता. तिथे एक मुलगी वधूच्या पोशाखात बेडवर बसली होती आणि मोठा घुंगट काढलेला होता. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी हळूहळू पावले टाकत बेडजवळ जाऊन थांबलो. माझे हात कापत होते. जेव्हा मी तिचा घुंगट वर केला तेव्हा पाहून मी हैराण झालो. ती इतकी सुंदर होती की मी अचानक डोके झुकवले आणि देवाचे आभार मानू लागलो. तिचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता आणि तिची निरागसता तिच्या झुकलेल्या डोळ्यात दिसत होती. लोक म्हणत होते की नक्कीच या श्रीमंत स्त्रीच्या मुलीत काहीतरी दोष असेल, काहीतरी वाईट असेल, पण ती तर खूप सुंदर होती. पण पुढच्या क्षणी जेव्हा मी माझे डोके वर केले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले, कारण मी पाहिले की ती चालू फिरू शकत नव्हती. ती लाचार होती. बेडच्या अगदी बाजूला एक व्हीलचेअर ठेवलेली होती आणि तिचे दोन्ही पाय पूर्ण निष्प्राण होते. माझ्या डोक्यात श्रद्धा यादवचे शब्द घुमू लागले. 50 लाखांचे बक्षीस ही लाचारपणाची किंमत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझ्याकडे पाहत ती म्हणाली की तुम्ही मला सोडणार नाही ना. तिच्या चेहऱ्याची निरागसता आणि सौंदर्य पाहून मला त्या लाचार मुलीवर खूप जास्त प्रेम येऊ लागले. मी सारं आयुष्य गरिबाच्या ठोकरा खाल्ल्या होत्या, पण या मुलीने संपत्तीच्या ढिगाऱ्यावर बसून लाचारपणाचे दुःख सोसले होते. मी तुला का सोडेन? मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि मी तुझी प्रत्येक परिस्थितीत साथ देईन. मी तिच्या जवळ बसत खूप मऊ स्वरात उत्तर दिले, हो, मी लग्न लोभाने केले होते, पैशांसाठी केले होते, पण खरोखर मला त्या मुलीबद्दल केवळ सहानुभूती नव्हती,
तर नकळत एक विचित्र आपलेपणाचा भाव जाणवत होता. तिचे पाय पूर्ण निष्प्राण होते. ती म्हणाली की माझ्या आईने तुमच्यापासून माझी समस्या लपवली, पण मी काही लपवू इच्छित नाही. एका अपघातामुळे लहानपणापासून मी लाचार झाले आहे. तिने हुंदके देत आपल्या हृदयातील ओझे हलके करायला सुरुवात केली. म्हणून तर माझी आई इच्छित होती की माझ्या एखाद्या चांगल्या आणि सहानुभूती असलेल्या मुलाशी लग्न व्हावे. इथे खूप मुले आले. माझ्या आईने त्यांना खूप तपासले आणि फक्त लोभी पाहून परत पाठवले. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तिच्या बोलण्याने माझ्या मनातील लोभ कायमचा संपवून टाकला होता. मला श्रद्धा यादवची ती कठोर वागणूक आता एका आईची मजबुरी वाटू लागली होती, जी आपल्या लाचार मुलीसाठी एक खरा माणूस शोधत होती. माझ्या आईने खूप संपत्ती कमावली, पण माझे पाय विकत घेऊ शकली नाही. ती दररोज रात्री माझ्या दुःखात रडते. तिला वाटते की त्यांच्या संपत्तीने मला एकटे केले आहे. तिने आपले अश्रू पुसत आपल्या आईच्या लपलेल्या वेदनेबद्दल सांगितले. संपत्ती माणसाला सुख देत नाही, सुख तर माणसाच्या मनात असते, आणि मला तुमच्या बरोबर सुख जाणवत आहे. मी तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला विश्वास दिला की खरंच तुम्ही माझी पूर्ण आयुष्यभर साथ द्याल. लोक तुम्हाला टोमणे मारतील की तुम्ही पैशांसाठी एका लाचार मुलीशी लग्न केले. तिने शंका आणि भीतीने माझ्या डोळ्यात पाहत विचारले. माझे हृदय एक विचित्र अवस्थेत होते. मी हळुवारपणे म्हणालो, मी तुला सोडून कधीही जाणार नाही. ती आश्चर्याने मला पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक नवीन आणि खरी आशा जागृत झाली होती, जी कदाचित तिने वर्षानुवर्ष कुठेतरी गमावली होती. आम्ही दोघेही या जगात नाकारलेले लोक होतो. मला गरिबीने मोडले होते आणि या मुलीला लाचारपणाने. आम्ही दोघे एकमेकांच्या जखमांचे मलम बनू शकतो. रात्रभर आम्ही बोलत राहिलो. मी तिला माझ्या घरची परिस्थिती, माझ्या आईच्या आणि माझ्या बहिणीच्या आजारपणाबद्दल सांगितले. तिने मला आपल्या बालपणीच्या त्या अपघाताबद्दल सांगितले, ज्याने तिचे दोन्ही पाय नेले होते. सकाळ झाली तेव्हा आमच्यात कोणतेही अंतर राहिले नव्हते. पुढच्या दिवसापासून माझ्या आयुष्याचा एक नवीन आणि सुंदर प्रवास सुरू झाला होता. बहिणीचा उपचार चालू होता. मी दररोज हॉस्पिटलमध्ये जात होतो. डॉक्टर प्रत्येक वेळी मला माझ्या बहिणीबद्दल चांगली बातमी देत होते. मी सारा दिवस हॉस्पिटलमध्ये बहिणीची देखभाल करत होतो. माझ्या बहिणी भावांसाठी शाळेत पाठवण्याची व्यवस्था करत होतो आणि घरी थांबलेल्या कामांना मार्गी लावत होतो. पण संध्याकाळी मी पत्नीजवळ येत होतो. मी तिची व्हीलचेअर ढकलत तिला बाहेर फिरायला घेऊन जात होतो. हवेलीची बाग खूप सुंदर आणि मोठी होती आणि आम्ही तिथे तासन तास घालवत होतो. निखिल, आज मला ते फूल तोडून द्या, जे या झाडाच्या सर्वात उंच फांदीवर आहे. ती मुलांसारखी हट्ट करत माझ्याकडे पाहून हसत म्हणायची, आत्ता आणतो माझ्या परी, तुम्ही फक्त हुकूम करा. मी आनंदाने ते फूल तोडून तिच्या केसात सजवून देत होतो. पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात कोणी तिला ओझे समजत नव्हते आणि पहिल्यांदाच मलाही हे जाणवले होते की माणसाची सुंदरता शरीरात नसते तर मनात असते. तिचे मन इतके स्वच्छ आणि प्रेम करणारे होते की मला तिचे लाचारपण जाणवतही नव्हते. ती माझ्या प्रत्येक गोष्टीला समजून घेत होती. मी तिच्या प्रत्येक दुःखाला जाणवत होतो. मॅडमही या गोष्टीवर खूप जास्त खुश झाल्या होत्या. त्या पूर्णपणे बदलल्या होत्या. निखिल, तू माझ्या मुलीला तो आनंद दिला आहेस जो माझी सारी संपत्ती देऊ शकली नाही. मी तुझी आभारी राहीन. एक दिवस श्रद्धा यादवने मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून खूप भावनिक स्वरात सांगितले, आभार तर तुमचेच आहेत मॅडम. तुमच्या पैशांनी माझ्या बहिणीचा जीव वाचवला आणि मला जगातील सर्वात चांगली जीवनसाथी दिली. मी त्यांच्यासमोर डोके झुकवून आदराने उत्तर दिले. माझ्या बहिणीचा उपचार पूर्ण झाला होता. ती पूर्ण निरोगी होऊन घरी परत गेली होती. घरी आनंदाचे वातावरण होते. बहिणी भावांच्या चेहऱ्यावर पूर्वीची चमक परत आली होती. माझे कर्तव्य पूर्ण केले होते. आता माझे दुसरे कर्तव्य माझी पत्नी होती, जिचा आनंद माझ्या आयुष्याचा हेतू बनला होता. केवळ तिच्या पैशांमुळे नव्हे, तर ती एका श्रीमंत आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि त्या श्रीमंत स्त्रीने मरण्यापूर्वी सर्व काही माझ्या नावे करून दिले होते. श्रद्धा यादव यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या या जगातून निघून गेल्या. त्यांच्यानंतर हवेली आणि व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली.
मी ती सर्व संपत्ती प्रामाणिकपणे सांभाळली आणि गरिबांची मदत करायला सुरुवात केली. मी माझ्या पत्नीला आपली खरी जीवनसाथी समजून नेहमी आपल्या सोबत ठेवली. मी तिला कधीही एकटं सोडलं नाही. आता आम्ही दोघे एकमेकांचे पूर्ण आधार बनलो होतो. मी तिचे पाय बनलो होतो आणि ती माझे डोके. आम्ही मिळून व्यवसाय चालवत होतो आणि आयुष्यातील प्रत्येक निर्णयात एकमेकांचा सल्ला घेत होतो. केवळ संपत्तीच्या लोभाने नव्हे, तर मला तिच्यावर खरे प्रेम होते. जग लाचारपणाला कमकुवतपणा समजते. जग लाचारपणाला कमकुवतपणा समजतो, पण खरा कमकुवतपणा माणसाच्या मनात असतो. ज्याचे मन मेल्यासारखे असते तो चालत फिरत असूनही लाचार असतो. माणसाच्या शरीरातील उणीवा तर निघून जातात, पण मनातील उणीवा कधीही निघत नाही. मी त्या मुलीच्या मनावर प्रेम केले होते, जे सर्व प्रकारे स्वच्छ धुतलेले होते. जो माणूस मनापासून कोणाची साथ देतो, देव त्याचे आयुष्य बदलून टाकतो, जसे माझे आयुष्य बदलले होते. मी जो एक वर्कशॉपवर छोटासा मजूर होतो, आज शहरातील एक श्रीमंत माणूस बनलो होतो. पण माझ्या मनात आजही तोच गरीब निखिल जिवंत होता, ज्याला दुसऱ्यांचे दुःख जाणवत होते. आज माझे भाऊ, बहीण, आई सर्व चांगले आयुष्य घालवत आहेत आणि मीही माझ्या पत्नीबरोबर खूप जास्त आनंदी आहे. कदाचित नशिबात असेच सर्व काही लिहिले होते. गरिबाच्या अंधाऱ्या रात्रीपासून प्रेम आणि सुखाच्या सकाळपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता, पण स्वच्छ मन आणि सदिच्छेने या प्रवासात मला कायमचे यश मिळवून दिले होते. माझी ही कथा या गोष्टीचा पुरावा आहे की जेव्हा माणसाचा हेतू चांगला असतो, तेव्हा देव त्याच्यासाठी बंद झालेले दारे सुद्धा उघडतो. कधी कधी परिस्थितीमुळे माणूस चुकीच्या वाटेवर जाऊ शकतो, पण जर त्याचा उद्देश चांगला असेल तर तीच वाट पुढे जाऊन त्याचं नशीब बदलू शकते. मी आणि माझी पत्नी आज असे आयुष्य घालवत आहोत, ज्यात ना माझ्या गरिबीची काही सावली आहे आणि ना तिच्या लाचारपणाचा काही अनुभव. आम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी बनलो होतो आणि हाच आमच्या कथेचा सर्वात सुंदर अंत आहे. आम्ही आयुष्यातील प्रत्येक अडचण प्रेमाच्या गोडव्यात बदलली होती आणि हीच खरी यशस्वीता आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.